शेतमालाच्या भावाच्या संदर्भात या ठिकाणी आपण सांगितलं, आपल्या सर्वांना कल्पना आहे की केंद्र सरकारने आता कांद्यावरची 20% जी काही ड्यूटी होती ती हटवली आहे आणि ड्यूटीच्या काळातही सगळ्यात महत्त्वाचं आहे की कांदा स्थिरीकरण योजना आपण राबवली आणि रबी हंगामामध्ये रबी 24 मध्ये नाफेडकडनं 2,22,331 मेट्रिक टन तर एनसीसीएफ कडनं 2,42,136 मेट्रिक टन असं 4,46,967 मेट्रिक टन कांद्याची खरेदी ही आपण त्या ठिकाणी केलेली आहे। आणि आता मला असं वाटतं की हा निर्णय झाल्यामुळे सातत्याने आम्ही केंद्र सरकारला विनंती करत होतो आणि केंद्र सरकारने ती विनंती मान्य केली, त्याबद्दल मी केंद्र सरकारचे आभार मानतो। कापसाच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे की 7,121 रुपये मध्यम धाग्याकरता आणि 7,521 रुपये प्रति क्विंटल लांब धाग्याकरता असे दर निश्चित केले आहेत, जे गेल्या हंगामापेक्षा 501 रुपये जास्त आहेत। 18 मार्च 25 पर्यंत 143.81 लाख मेट्रिक टन कापूस खरेदी आपण केली आहे आणि याचे 10,660 कोटी रुपये ऑलरेडी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी दिलेले आहेत। आता प्रामुख्याने 19 जिल्हे महत्त्वाचे आहेत, त्या जिल्ह्यांमध्ये ही कापूस खरेदी चाललेली आहे। 30 नवीन केंद्र उघडण्याच्या संदर्भात आपण त्या ठिकाणी विनंती केलेली आहे आणि ते देखील आपण लवकरच उभारू। सोयाबीनच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे की सोयाबीनमध्ये आपण ती जी काही खरेदी केली फक्त महाराष्ट्राला 2 वेळा मुदतवाढ देण्यात आली आणि त्या माध्यमातून मला हे सांगितलं पाहिजे की संपूर्ण देशात जेवढी खरेदी झाली त्याच्या 126% खरेदी महाराष्ट्राने केली। म्हणजे देशात 8,77,000 टन झालं आणि एकट्या महाराष्ट्रात 11,21,000 टन। गेल्या 12 वर्षात महाराष्ट्राने जेवढी खरेदी केली त्याची एकूण बेरीज केली तरी त्यापेक्षा जास्त खरेदी या एका वर्षात महाराष्ट्राने या संदर्भात केलेली आहे। तुरीच्या संदर्भात 7,550 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव हमी भाव दिलाय, 550 रुपये तो मागील वर्षीपेक्षा अधिक आहे आणि साधारणपणे त्या संदर्भात आपली जे मार्केट इंटरव्हेन्शन 25% खरेदी अशा प्रकारची जी योजना आहे त्यात खरेदी सुरू झालेली आहे। त्यामध्ये जवळपास 2,97,430 मेट्रिक टन खरेदीची व्यवस्था आपण उभारलेली आहे। नाफेडकडनं 459, एनसीसीएफ कडनं 160 अशा 619 खरेदी केंद्रांची सुरुवात झालेली आहे। तिथे खरेदी प्रक्रिया सुरू आहे। 66,572 शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे आणि 1,12,863 क्विंटल एवढी तूर आपण ऑलरेडी खरेदी केली आहे। हरभऱ्याकरता 5,650 प्रति क्विंटल इतका हमीभाव जाहीर झाला आहे आणि 24 मार्च 2025 पासून आता त्याच्या नोंदणीची प्रक्रिया आपण प्रारंभ केली आहे। मला सांगताना आनंद वाटतो की याही वर्षी धान उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याकरता आपल्या सरकारने 24-25 करता धान उत्पादक शेतकऱ्याला 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 20,000 रुपये बोनस देण्याचा निर्णय घेतलेला आहे। 1,800 कोटी रुपये याला लागणार आहेत आणि या निमित्ताने शेतकऱ्यांच्या पाठीशी आपलं सरकार हे उभं आहे।